जय शंभूराज. बलिदान मास दिवस 28. कालचा दिवस अत्यंत क्रूर होता. काल औरंगजेबाने कवी कलश आणि शंभूराजे यांच्या पूर्ण अंग सोलवटून काढलं होतं आणि त्यांच्या देहावर खारेट पाण्याचे शिंतोडे मारायला लावले होते. पण इतक्या यातना देऊनही ना शंभूराजे चुकले होते ना कवी कलश. त्यांचं हे धैर्य पाहून औरंगजेब स्वतःशीच बोलल्यासारखं बोलला. अगर हमारी एक भी औलाद होती संभाजी तो डाल देते इतनी बड़ी सल्तनत का भार उसकी कंधों पर और गुजारते अपनी बुढ़ापे की जिंदगी तसल्ली के साथ पैगंबर की खिदमत में. जवळजवळ पुरा हिंदुस्थान स्वतःच्या हुकमतीखाली असणारा औरंगजेब सुद्धा काहीतरी हरवल्यासारखं बेचैन झाला होता आणि नंतर लगेच भानावर येऊन त्यांनी अजून एक क्रूर आदेश दिला. तो म्हणजे संभाजीराजांची जीभ छाटण्याचा. संभाजीराजांची जीभ छाटण्यात आली, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही भीती नव्हती. हत्येचा मुहूर्त मात्र औरंगजेबाने फार विचार करून ठरवला होता, कारण त्याला माहित होतं की दुसऱ्या दिवशी हिंदूंचं नववर्ष सुरू होणार होतं. ही प्रथा, ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली होती आणि शंभूराजांच्या मुंडक्याची गुढी उभारून त्याने असं ठरवलं की स्वराज्याचं खच्चीकरण करायचं. जय शंभूराज.